one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार 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 नमस्कार. मी अंशुमन विचारे या मोबाईल शॉपच्या बाहेर उभा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मी ग्राहक म्हणून आलेलो आहे. तर या मोबाईल शॉपच्या दुकानातून मी फोन घेतला आणि तो जरा प्रॉब्लेम झाला थोडासा. पण एनिवे कुणी आहे का? हो आहे ना. हा नमस्कार. आहे ना सर. बोला सर. वेलकम. ऍक्च्युली तुमच्या दुकानातून परवा मी फोन घेतला. तुम्ही नव्हता, दुसरा कोणीतरी होते. Okay. तर थोडा प्रॉब्लेम झालाय. थोडा म्हणजे जास्त नाही, फक्त मधले मधले शब्द ऐकू येत नाही. तो हा प्रॉब्लेम अंशुमन विचारे नावाच्या माणसाचा आहे. हो म्हणजे अख्खी हयात या माणसाचे वाक्यांमधले मधले मधले शब्द गेलेले असतात. वाटते का म्हणतेस तू? हा? वाटते का म्हणतेस? ह्यांच्यावर तुम्ही काम करते ना? त्यामुळे इतकं काम करते प्रॉब्लेम नाही. तुला काय वाटतं का म्हणतेस तू? ह्याला जायचं काम ह्याला माहिती आहे, ह्याला पण सगळं माहिती आहे. वाटते का म्हणते फालतू करते काहीतरी? वाटते का म्हणते तू? वाटते ते म्हणते तू? हो. बघितलं सर, हे सेलिब्रिटी नटांचं ना मला फार आवडतं. लगेच डेमो देतात. बघा या मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम झालेत. मधले मधले शब्द ऐकू येत नाहीये. परवा मित्र मला फोन करून सांगत होता मी बोरिवली वेस्टला डॉन बॉस्को शाळेजवळ थांबलोय. ओके. ह्या प्रॉब्लेममुळे काय ऐकू आलं मला? मी बोरी डॉ ठा लो कसं कळणार माणसाला? ह्याच्यात कसं कळणार माणसाला? सर सिंपल आहे. स्वतःचं डोकं लावून जरा अंदाज लावायचा ना सर. अच्छा म्हणजे मला डोकं नाहीये. नाही. काय बोलताय तुम्ही? सर सूर लक्षात घ्या. नाही तसं नाही. तुम्ही बोरिवलीत होता, तुमच्या मित्राचा फोन आला की सरळ समजून जायचं की बोरिवलीतल्या डॉन बॉस्को शाळेजवळ त्याने तुम्हाला बोलायलाय. अच्छा म्हणजे 90,000 या फोनला घातले ते असंच फालतूगिरी समजवण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी. काय तुम्ही बोलताय कळतंय का तुम्हाला? अक्कल शून्यसारखं बडबडू नका तुम्ही. सर प्लीज चिडू नका. माझा फोन सर तुम्हाला हा तुमचा फोन रिपेअर करायची अत्यंत गरज आहे सर. अत्यंत गरज आहे. आमचे एक्सपर्ट इथे आलेले आहेत. तुमचा फोन लगेचच रिपेअर करून देतील सर. वाट लागलं सगळ्या फोनची. फोन रिपेअर करा माझा. Okay, okay. 90,000चा फोन आहे. परवाच घेतलेला मी. सर डोंट वरी सर. एक्सपर्ट गौरव मोरे हा बोला. प्लीज जरा लवकर या. काय करायचंय? फोन रिपेअर करायचा. फोन एक मिनिट. हा फडकण हे स्प्रे घेऊन काय करतो हा तुमचा एक्सपर्ट? सर आमचे हे गौरव मोरे फक्त मोबाईल मध्येच एक्सपर्ट नाही आहेत, इतर क्षेत्रात सुद्धा खूप एक्सपर्ट आहेत. अच्छा हो. कुठलं चित्र? सर मधल्या वेळेत ना ते असे सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पुसतात त्यात एक्सपर्ट आहे ते. हा मी हा सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पुसतो. येस सर. त्या फडकं मारणाऱ्याला माझा 90,000चा फोन तुम्ही रिपेअर करायला दिलात. ए तुझी लायकी आहे का हा फोन वापरायची? लायकी आहे? हा ए बघतोस काय रे विजयराजची 11वी कॉपी? ए बघूनच कळलं ना माझ्याकडे. माहितीये का हा फोन 90,000चा फोन आहे. कळलं ना? माहितीये का अँड्रॉइड म्हणजे तर माहितीये का अँड्रॉइड म्हणजे? एक्सक्यूज मी, त्याचं स्पेलिंग सांगा ती मला. त्यानंतर बोलू. मला माहिती आहे अँड्रॉइड काय आहे. अरे अँड्रॉइड हा लॉन टेनिसचा सगळ्यात मोठा खेळाडू आहे. अँड्रॉइड आगासी. ए छपरी तो आंध्रे आगासी. कळलं ना? अरे ह्याला अरे मोबाईलचं ज्ञानच नाही या माणसाला. तू कसं काय रिपेअर करा? अरे पण मला लॉन टेनिसचं ज्ञान आहे ना. एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस कमी असू शकतो पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये ब्रिलियंट असू शकतो ना. अरे कुणी पडलेला पंच उचलण्यामध्ये ब्रिलियंट असतो लाईक गौरव मोरे. आणि कुणी उचललेला पंच पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतो लाईक प्रसाद खांडेकर. लोकांवर फालतू पंच मारू नका. माझा फोन रिपेअर करा. माझा फोन रिपेअर करा. हे बघा एक शब्द तरी ऐकू आला पाहिजे. मग एवढं कळत नाही ह्याला. ओके ओके सर अरे, डोंट एक शब्द वरी. ऐकू येत नाही यार. गौरव मोरे एक मिनिट थांबा. फेका. अरे फेकू नका. अरे 90,000चा फोन आहे तो. सर विश्वास ठेवा सर. सर सगळं व्यवस्थित होणार आहे. हे बघा तो रिपेअर करतो तोपर्यंत आपण स्किट सोडून काय पंच पुढे मला दिलेलं नाही. त्यामुळे आपण पर्सनल अटॅक परत रिपीट करूया. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर. मला सांगा मॅडम तुम्हाला कोणी घेतलंय शो मध्ये? घेतलं कोणी शो मध्ये? हे बघा इतरांच्या चुकांवर बोलायला मी काही बांधील नाही. आणि इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींवर हे लोक काही शिकत नसतील तर मी काहीच करू शकत नाही. झालेला आहे. हा फोन रिपेअर झालेला आहे. क्या बात हे आहे. घ्या. तुमच्या बॉसला फोन लावला. अरे boss ला कशाला phone लावला तुम्ही? बोला ना आता. अरे यार, तुम्ही बोला ना आता. लावला ना फोन. बोला ना. सर डेमो सर डेमो.
हॅलो बॉस मी बोलतोय मला सांगा उद्या मीटिंगला किती वाजता येऊ 3:30. हां साडे किती वाजता हा बॉस साडे किती वाजता हॅलो साडे किती वाजता हॅलो बॉस साडे किती वाजता साडे फक्त साडे ऐकू बाकी काय ऐकूच येत आहे साडे काय करणार माणसाला साडे फक्त ऐकू येत आहे एक्सक्यूज मी सर दिस इज नॉट फेअर तुम्हीच म्हणाला होता की एक तरी शब्द ऐकू आला पाहिजे आला की नाही एक शब्द ऐकू काय साडे तो चाटू शब्द मी साडे चाटू काय शब्द साडे म्हणून एक मिनिट आता ही सई आता मी तुला प्रश्न विचारतो मला उत्तर देशील प्लीज हां मला सांग तू ते भेटशील मला किती वाजता साडे काय अंदाज बांधणार आहे ती काय अंदाज बांधणार आहे हे बघा माझा फोन प्रॉपर रिपेअर पाहिजे लक्षात ठेवा मी मारीन तुम्हाला दोघांना मारीन लक्षात ठेवा 90,000चा फोन आहे माझा 90,000चा सर मी आहे ना द्या इकडे मोबाईल हा. इकडे द्या मॅडम आता काय करायचं काय करायचं म्हणजे नाही नाही काय करायचं म्हणजे माझा ह्याला येतो ना नक्की कम ऑन सर मला माहिती तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका गौरव मोरे हा. कम ऑन फोन इथे ठेवा हा. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने रिपेअर करा ठीक आहे चालेल येस कुणी मध्ये यायचं ना पर्सनल आहे दोघांचं येस काय रे शाण्या कोणाशी बोलताय तुम्ही एक मिनिट मी बोलतोय ना मॅडम याला सांगा मध्ये येऊ नका म्हणून प्लीज सर मध्ये ए disturb करू कोणी मध्ये येणार ना हा आमच्या दोघांचा मॅटर आहे याला सांगतो आता बरोबर एक मिनिट, हे होत नाही का ए शाण्या इकडे बघ रे इकडे बघ तोंड इकडे फिरव कोण आहे रे तू कोण आहेस एक सेकंड तुम्ही बोलताय का रिपेअर करा ना तुम्ही तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून सर एक मिनिट थांबा सर, एक मिनिट. तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून आपण माझा फोन मॅटर माझा आहे मी फिल्टर पाण्याचा डेंजर माणूस आहे शप्पा सांगतोय काय तमाशा आहे एक मिनिट तमाशा आहे तमाशा नाही का ऐका मी मी डेंजर आहे मी आज शप्पा सांगतोय मी फोन याला गौरव सम- मोरे. याला समजवा याला सर प्लीज तुम्हाला मी सांगते प्लीज मध्ये डिस्टर्ब करू आई नका शपथ. तुम्हाला तुमचा फोन हवाय ना अंशुमन विचारासारखा दिसतो म्हणून सोडला तुला मी दुसरा कोणी असता ना याला नाही असं तर मी गौरव मोरे प्लीज शांत व्हा आणि अरे कॉन्सन्ट्रेट हा बघ ना याला अक्कल तुला अक्कल नाही का रे एक सेकंड ऐका ना काय नाही काय मी मॅडमला उलट बोलत ना नाही, नाही, मॅडमला उलट बोला नाही, 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 मी काय करताय गौरव ऐका ना, मोरे, मी गौरव काय मोरे, करताय? she's not- मी काय करताय Please. मॅडमला उलट बोला मी काय करताय मोबाईल या तुला शेवटची वॉर्निंग आहे जर का तू ठीक नाही झालास तर तुझे 100 तुकडे करून मी गटारात फेकून देईन कळतंय तुला तुझ्या बापाचा फोन 100 तुकडे करायला काय बोला? माझे 90,000 नाही काय बोला बापाचा? मॅडम नाही करा ऐका ना माझं 90,000 गेले ना ते उगाच तुकडे करतात हे बघ, हे कडक आहे, कडक. नाही परत बोला ना मॅडमला सांगतो तुला बरोबर हे एक मिनिट थांब एक मिनिट काय पाय पडायच्यात ठीक आहे चल हा एकदा पडून घे चल काय म्हणतोय सॉरी बोलते पाय पडायच्यात अरे नाही ठीक अरे आहे अरे बघा ठीक आहे it's okay, ठीक चल. आहे इट्स ओके माफ- इट्स माफ ओके केलं. माफ करूया हा, करूया माफ. माफ करूया येस झाला फोन रिपेअर ग्रेट सर तुमचा फोन रिपेअर झालेला आहे ऐकलं शेवटी त्याने या सर हा असा रिपेअर झाला हो सर हा झाला रिपेअर हो झाला ना सर घ्या असं हे 36 ऍप होते मध्येच कुठे गेले आता हे सगळं ब्लँक दिसतंय 36 ऍप कुठे गेले आतले मी मगाशी बोललो ना कोणी काय? मध्ये यायचं नाही हा ते ऍप पण गायब झाली काय झालं म्हणजे 36 ऍप कुठे याच्यामध्ये सर मला सांगा असे कुठले ऍप होते यात कुठले म्हणजे कुठला ऍप हवा होता तुम्हाला यातला काय म्हणजे हे पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी कामाचा स्ट्रेस जाण्यासाठी मी गेम डाउनलोड केले होते कळलं काय ते गेम कुठे आहेत गेले सगळे काय माणूस ओ आहे माय शे. गॉड ओके आता मला कळलं त्यासाठी तुम्हाला ऍप हवे होते नो प्रॉब्लेम सर तुमचा हा प्रॉब्लेम मी इझिली सॉल्व्ह करू शकते सर इंग्लिश बोलू नका हो, फालतू इंग्लिश शब्द दोघांचं हो हो सर द्या फोन द्या गौरव मोरे अरे, हे नको नका रे. अरे, नको रे, नको रे. माझा 90,000चा फोन आहे. Concentrate. काय झालं, किती झालं, काय? रिपेअर कोण करतोय? तुम्ही करताय शांत राहायचं मॅडम मॅडम कॅच मॅडम मॅडम अरे, काय करे, काय करताय मॅडम मॅडम जॉन्टी रोड लेफ्ट अरे अरे नको रे, काय करताय करा काय करताय मी पाय पडतो काय करताय काय करताय सर काय Thank you, कुस्ती thank you. खेळतोस? काय कुस्ती खेळतोय काय करतोयस तू हे बघा तुमच्या फोन मध्ये गेम होते सगळे गायब झाले पण आता तुम्ही तुमच्या फोन सोबत असा गेम खेळू शकता इट्स ओके नॉर्मल एक मिनिट सर अजून एक आयडिया असं गाडी गाडी पण करू शकता सर आणि मध्येच हे सिग्नलवर येतील ना गाडी पुसायला
चला 20 रुपये दो ना. 20 रुपये 20 देतो. रुपये तुमच्या आता 90,000 फोनला घातले तुम्ही फालतुगिरी करताय गाडी करताय कॅच करताय मला माझा फोन रिपेअर नाही झाला तर मी सगळं जाळून टाकेन लक्षात ठेवा सर तुम्ही ऐका सगळं मी माझं. जाळून टाकेन सर ऐका माझा मोबाईल जरा एक मोबाईल मिनिट, द्या मोबाईल एक द्या मिनिट. मोबाईल Oh द्या. my God. काय हा खरंच पुन्हा बंद पडला पण नो प्रॉब्लेम सर माझ्याकडे शेवटचा आणि रामबाण उपाय आहे सर हा फोन पुन्हा पेटी पॅक करून देऊ शकते सर मी तुम्हाला नाही दिला तर तुम्हाला दोघांना पेटीत घालून मारेन लक्षात ठेवा कोणाला? पेटीत घालून एक मिनिट मी तुला भिजून मारला. काय 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 चाललंय तुला माझा फोन रिपेअर करायला पाहिजे रिपेअर कर माझा करूयात ना सर करूयात हा तर गौरव मोरे एक्सपर्ट Yes. ही घ्या तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे कॅच पकडला. चला आता आपला शेवटचा पर्याय ओके. येस आम्ही आमच्या दोघांची पूर्ण शक्ती लावू सर हा फोन रिपेअर करायला हा ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर. ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर. ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर. मला माझा फोन नको नाही, नाही, नाही. असं नाही करायचं. मी repair करायला असं सांगेन. मला नको आहे. असं मला नाही repair करायचं आहे. मला नाही repair करायचं आहे. करून दे. Oh my God. आता गेला. बाबू गे, मला नको. ए शिवी नको देऊ शिवी नको देऊ शिवी देऊ नको तू मला. तू त्या फोनची वाटलं उगाच तुमच्याकडे आला मी 90,000चा फोन गेला माझा पाडला जाऊ दे सर आता कसं करू सर सावरा आता स्वतःला कोणाला सांगू कसं झालं म्हणजे कधी झालंय. काल काल तू कानपापूर तुझ्या पोर गेला माझा बरं मी काय म्हणतो नातेवाईकांना फोन केलाय नातेवाईकांना फोन केलाय नाही. लवकर फोन करा तर बॉडी आकडेल करून. ए, सर ऐका सर शेवटी गीतेत काय लिहिलंय जीवन नश्वर आहे आत्मा अमर आहे सर या फोन मधला आत्मा आता निघून गेलाय सर पण तुम्हाला सांगते तो आत्मा आहे अजून या सृष्टीत तो दुसऱ्या एका फोन मध्ये असेल मग तो द्या मला मला माझा फोन पाहिजे मला फोन सर आहे माझ्याकडच्या एका फोन मध्ये तो आत्मा नक्की असणार आहे एक्सपर्ट फोन घेऊन माझ्याकडे असं एक मॉडेल आहे मी ते मागवते तुम्हाला सांगते 1 वर्षाची वॉरंटी आहे विथ ऍडव्हान्स फीचर्स प्राइस खूपच कमी आहे सर 1,20,000 फक्त हो. बावड बाई ह्याला 90,000 घातले आता 1,20,000 घालू सर, आता काय? मला नाही जमणार माझा फोन मला परत पाहिजे मला असा फोन पाहिजे सर या दुःखातून तुम्हाला बाहेर यावं लागेल नाही ना, सर. नाही मला फोन असं पाहिजे नका करू. नाही, नाही, नाही. मॅडम मला असं वाटतं ना आपण बॉडी घेऊन गेलं पाहिजे हो. बराच वेळ झालाय बराच त्याची वेळ आ- झाला. माझ्या फोन आता आकडेल. नाही, मी आता नाही, असं नाही माझ्या करता फोन येणार. आता सर, नाही, ऐका, माझ्या फोन ऐका, आता सर. नाही, 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 ऐका माझं. औषध खाव मरांदी आज आपण समोरासमोर काय तर बोलूनच घेऊया नाही त्याचा काय हा, म्हणजे माणसानं केवढा सुंदर दिसायचा म्हणजे एवढा सुंदर दिसायचा तू हैसर सुंदर दिसा थैसर सगळ्यांच्या काळजाचा पाणी पाणी होता माहितीये पण माका तुझा विशेष कौतुक हा आमच्या कोकणातल्या माणसाची उभे राहण्याची स्टाईल फेमस केलंस ना तू तू फोटो मध्ये असं उभ्या राहतोस आणि कोकणातला माणूस असं उभं राहता फरक एवढा होता फरक एवढा होता वा वा औषध खाव तो 18 वर्षाचा कौलो शिडशिडीत पोर कोण बाजू अरे मस्करी केलंय प्रसाद दोक माका माहिती हा आणि माका तुमचा खरा वय पण माहिती हा पण एवढ्या वयात असा शिडशिडीत राहायचं म्हणजे कामालाच केलंस ना आता आमचे बघा या वयात बटर फुगून बाहेर इलेत काय खांडेकर नाही कसं आहे खांडेकर आपली पण झिरो फिगरच हा फक्त आपले झिरो थोडे मोठे होत तर मेन मुद्दा असो की औषध खाव सगळा बोलले पण या पोर राहुला तर असे ना बघताना माझ्याकडे बोलतोय बोल घे बाय माझे याने गॉगल घातल्या ना अरे स्किट 3D ना या अंगावर नाही येतला काढला तरी झाला हा तर तुका काय बोलायचं असत तर बोलून टाक पटकन काय राहुला असत म्हणत तर बोलून टाक ना म्हणजे माका आय लव्ह यू वगैरे काय बोलायचं तर बोलून टाक आय लव्ह यू हे बाय माझे या आय लव्ह यू बोलला थांबा पुढचा वाक्य काय हा तर आता म्हणून मी बोलत नव्हते हा मेन मुद्दो सुरू करते त्याचा काय माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी हा तिचं नाव सुलू म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरा औशीच्या पोटातून 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं 9 सेकंदाने बाहेर येतात
पण आमचा सुलू आहे ना डॉक्टरने दिलेल्या वेळेच्या थोडा लेट बाहेर येईल म्हणजे डॉक्टर बोललो या जन्मात जरा सुलू येईल म्हणून त्याचं नाव सुलू ठेवलं हा पण आता काय झालं सुलू भराभर 18 वर्षाचा झाला आणि माका जसा दिसता त्या गावातल्या पोरांबरोबर लयच फ्रेंडली म्हणून मग त्याच्या या फ्रेंडलीपणामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग उडण्याआधी तिचे हात पिवले करतंय म्हणून पेपरात एक बातमी दिली की एक वर पाहिजे म्हणून आता एक पोरगोतिका बघू घेतलो त्याची मी वर परीक्षा घेणार आहे आता त्या पोराची वाट बघतोय तोपर्यंत जरा पेपर वाचतोय आणि इंग्लिश पेपर वाचतोय आम्ही टाइम्स ऑफ वरची वाडी बुद्रू अरे वा दरवाजाजवळ आलोय आता माणसाला जाग करावं लागेल त्यामुळे बेल वाजवावी लागेल शिरा परांडे दरवाजावरची बेल कोणी वाजवली दरवाजा उघडतोय दरवाजा उघडतोय अरे स्किट मध्ये व्हेरिएशन द्यायला सांगितलंय दरवाजात नाही मरांदे जोक चालता ये हा तर पाहुण्यांनो या 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 बसा बसण्याच्या आधी नाव सांगा माझं नाव सामान कुणाचा मी माझ्या आई वडिलांचं सामान म्हणजे सागर मानव नवले सामान हौशी खाव असा आता सामान पण पाहुण्या तुम्ही एक काम करा नेहमी सांगताना तुमचं पूर्ण नाव सांगा नाहीतर एखादं आम्हाला तुमची गटली उचलून न्यायचो काहीतरी ठीक आहे या आता तुम्ही एवढे आलात तर बसा चालेल. तुम्ही एवढे कोकणात दिलात मग काहीतरी खाऊ खोया हो मला कसं आहे म्हणजे आंब्याच्या वाड्या तर मला खूपच आवडतात त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरसाण टाकलं ना की एक चला खाऊ खोया हो आता मेन मुद्द्यात सुरुवात करूया आपण तुम्ही इथे माझ्या पोरीक बघू गेलास पोरीक तर बघू केलंच आहे तिला जरा बाहेर बोलवलं ना तर तिचं सौंदर्य मी माझ्या नजरेत साठवून घेईन सौंदर्य नजरेत साठवायचा डोले फुटतील तुमचे त्याचा काय तुम्ही हायसर इलास ना मग हे पहिल्यांदा माझ्या पोरी जाई तुमका माका बघूचा लागतला अरे देवा असली घाणेरडी सवय नाही मला माका बघूचा लागतला मग पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार त्यात तुम्ही पास व्हा मग हे पोरगी दाखवते अच्छा हा मग चला वर जाऊया पाहुण्यांनू बसा बस जरा मोबाईल नंबर सांगा तुमचं 9801234567 थँक्यू संध्याकाळी तुमचं मोबाईल ना जरा रेंज मध्ये ठेवा नाही काय आहे तुमका मोठे किंवा गोस्वामींचा फोन येतलो मगे तुमका या पंचो परिणाम कळतलो सॉरी सर मला माफ करा सर आता वर परीक्षेक सुरुवात करूया माका सांगा लग्न करूचा हा अशी जालिमानी विषारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आली आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालायस मग मला काही कालानंतर समजलं की मी वयात आलोय म्हटलं आता 2चे 4 झाले पाहिजेत बानू माका सांगा तुमचं शिक्षण किती झाला मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय मी इंग्रजीतून MA केलंय मग हे रत्नागिरीतून करायचं ना इंग्रजी पर्यंत किती गेलास सर तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंजमध्ये ठेवा कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल सर अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून MA केलंय कळलं का म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे केलास तुम्ही पण धंदे कसले चांगलं आहे ते नाही ठीक आहे माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला आहात आपण वा लिटरेचर हा. वा कोण होते शिक्षक प्रोफेसर अरुण कदम जोक इथे संपवायचा आहे की वाढवायचा आहे अजून ठीक आहे आता हे सुरुवातीचे प्रश्न झालेत माका सांग माझ्या बरोबर तू संसार करणार मग हे संसाराचा समतोल कसं साक्षीता आम्ही आता बघतोय हा. त्यासाठी तुझी एक टेस्ट घेते हा चालेल. या बघ यो चमचो हा आणि ही गोटी
ह्यो चमचो म्हणजे तू म्हणजे नवरो आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी म्हणजे बायको. आता ह्यो चमचो गोटी तोंडात ठेवून या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा. मी 3 म्हटल्यावर सुरू करायचा. बघतोय कसं संसाराचा समतोल साधतं. धर बघूया. हा हा चमचा म्हणजे मी बराबर आणि गोटी म्हणजे तुमची पोरगी. बराबर. ह्याच्यात तरी सुंदर आहे. हा हा, आता तयारीत राहायचा. मी 3 म्हणते मग तू सुरुवात करायचा. हा तयारीत राहा. हा बघा 1 2 3 म्हटल्यावर घाई गडबड करू नको. हा लक्षात ठेव. समतोल साधायचो. हा संसारात हो. जा परत लाईनीवर जा. आता 3 म्हणते हा मी. हा चल 1 2 3 म्हटलं चप्पल पण काढायच्यात काय आधी. हा चप्पल पण काढूच्या तू का घसरशील पायरी ना म्हणून म्हटलं. हा चल जा जा. आता 3 म्हणते हा परत तयारीत राहो. यावेळी गडबड नको. हा 1 2 3च्या आधी बेस्ट. 1 2 3 म्हणा. 1 2 3 म्हणा. मी इथे येणार, इथे जाणार, इथे जाणार, इथे येणार. काय करत द्या ना मला. भावनानु गप बसा काचाकच बोलू नका. पचकन अटॅक कचकन जाताला. हा हे असं नको. जा जागेवर जा. आता मी म्हणतोय जा. तयारीत राहो. हा संसाराचो समतोल साधूचो. हा तयारीत राहो. चल हा तयारीत राहो. 3 लवकर समतोल साध. हा धाव पाहुणे धावा. आवशी खाव गोटी पडली. पाहुण्यानु माझी पोरगी पाडलास ना. बापसाचा कालीच करपेटला. घबरावा. तुमची पोरगी पडली याचा अर्थ तुमची मुलगी नालायक आहे, चंचल आहे. मी चमचा आहे, सरळ होतो. अरे काय सरळ होतो. चमच्याने गोटी सांभाळू गोवीला. पोरगी कशी चंचला. काय पण काय बोलतात. तुमका काय दे चमचा दे. तुका दाखवतोय यो पोरगो बरोबर. ही पोरगी. हा तुमका समतोल साधूक नाही आलो. तुमका आता दाखवतोय. यो बघ यो नवरो ही बायको. त्यांच्यामध्ये ह्या असता. पीठ घालायचं. पीठ नाही घालायचं. प्रेम आणि विश्वास. नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना असा की मग हे समतोल राहता. या बघ आता या लाईनीपासून त्या लाईनीपर्यंत समतोल घालले की नाही मग हे या असा असता. असा करू तर काय पाहुण्यानु. हो याची ठीक आहे, हिची ठीक आहे. तुम्ही पीठ घेतलं मला पीठ द्या. अरे हो माझो प्रेम आणि विश्वास हा. तुझो प्रेम विश्वास तू मल आणि घे. या काय ना तू या परीक्षेत फेल झालं सा. आता दुसरा काय नाही. माझी पोरगी तुका मी देणार नाही. मला दे. त्या मुलीला बाहेर बोलवा. ती बघू दे तरी. मला कळू दे कुठलं सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय. मला कळू दे ना. तिला बाहेर बोलवा. जे काय होतं ते तिच्या समोर होते. तिला ऐकू दे. पोरगी बाहेर योग होई. हा शेवटची टेस्ट घेते. त्याच्यात पास झालंस ना मग हे पोरगी बाहेर बोलवते. सारख्या टेस्ट नका घेऊ. तिला बोलवा. नाही ही टेस्ट देऊ लागत मग तिका बोलवते. देशील टेस्ट. एक थांब. ही टेस्ट काय आहे माहिती आहे काय. चप्पल काढ पहिली. हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे. हा ही टेस्ट काय आहे माहिती आहे काय. तुला सांगतोय ऐसर उभं राह. हा हे काय मल्ल काम करायचं. मल्ल खाम नाही रे. संसार आहे ना संसाराची कसरत असतात ती बघूची टेस्ट. हा इकडे थांब. हा थांब. आणतोय सगळा सामान तयार करून ठेवलेला. क्रिएटिव्हिटी हा बाबा अशीच जमत नाही ती. पुढे हायसर ये. हा बघ ही संसाराची कसरत तुका जमूक होई. हा या खाय गुंतला की काय आपल्यासारखा. हा चल. हा ही संसाराची कसरत. यो दोरो बांधले तुझ्या पायात. हा कसा संसार म्हणजे एक कसरत असता बाबा. नवरा बायकोने एकमेकाच्या साथीने करूची असता. हा आता कसा या बिस्किट तुका खाऊचा. हा पाय वर घ्यायचा. बिस्किट खाली आला की खाऊचा. हा चल रेडी असत. हा चल पटकन 3 म्हणू. 3 ते 1 2 3 करू काय परत. 4 चौकात मला एवढं कधी कोणी गंडवलं नव्हतं. आता घे. आता संसाराची कसरत जमूक होई. हा घे. चल घे खा. हा भेटतला भेट घे. अरे काय करतस पाहुणा. गपचूप सावकाश भेटत. अरे मार ढासमार. अरे काय पाहुणा. अरे काय करता ह्यो पाहुणा. हे चुकीचं आहे हो. बिस्किट चुकीचा. क्रीम बिस्किट लाव. बिस्किट काय चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे सगळं चुकीचं आहे. असं नाही. ते बिस्किट माझ्या जवळच येत नाही. मी त्याच्या जवळ जातो पण ते माझ्या जवळ नाही येत. मी आता मग एक काम करूया तुका दोरी एक बांधणे बिस्किट तुला खाऊक सांगते आणि मग पोरगी बिस्किट दे. चालत तुका. काय करताय. काय बोलताय. कळतंय तुम्हाला. अरे ही कसरत तुका संसाराची जमू गवी रे. आणि कसरत करताना माणूस उपाशी राहतो त्याचं काय. अरे ह्याच बघूचा होता ना. अरे कसा संसाराचा दोरो पायात असलो ना आणि माणूस कसरत करत असलो ना की प्रसंग वादान राखायचा. आपले हात मोकळे असतात ना बिस्किट तोडायचा आणि खायचा. त्यात काय आहे. संसारात हे मोहाचे क्षण येतात पण त्या मोहाच्या क्षणी असं मोहाच्या मागे पडलंच ना की नवऱ्याचा पोट उभाशी राहता. हा बिस्किट मस्त. आपण कसले लेक्चर देताय तुम्ही. कसले लेक्चर देताय. इथं लग्नाचा नाही पत्ता. मुलीचा नाही पत्ता. कुठं खरडे झाकून ठेवले. बाहेर काढा दिला. नाही माझी पोरगी तुला ना या तुका टेस्ट बीस काय जमलेलं नाही. चल अरे दाखवा ना. मी एवढं लांबून आलोय. दाखवा त्याला मुलगी कशी आहे. तू बस तुका लग्न करू जा ना. चिडा नको. एक काम कर मेट्रोमोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर. अरे काय मरू तिकडे जाऊन. तिकडे काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ना मी. माझ्याकडे कसा गेलास मला सांगा ती तू. मला लग्न करायचं. तुमची मुलगी दाखवा म्हणजे मला कळेल.
मावशी खा तुका माझ्या पोरीशी लग्न करूचा हा. मग तुका 30 वर्ष थांबूचं लागतला त्याला काय आहे, आता मी 10 वर्षांनी लग्न करणार मगे मगा पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता अहो तुमच्याकडे मुलगी नाही मग तुम्ही मला वर परीक्षेला काय बोलवलं पेपर मध्ये ऍड का दिली त्याचा काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळा येत मग हे काय करते पेपरात अशी ऍड देते कोण ना कोण तुझ्यासारखं येत ना मग हे त्याचं पोपट करतंय अरे गॅरंटी संपलेल्या माणसा तुझी मस्ती नाही गेली अजून हा अरे माझी मस्ती माझी काही मस्ती आहे अजून तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी अख्ख्या जगात नाही बघितलाय त्याच्यात दुमत नाही आपण एक सच्चा ब्रह्मचार्याचा शाप लागेल तुला लक्षात ठेव लक्षात ठेव तुझा कधी लग्न होणार नाही लग्न नाही.